काल शेजारी असंच वाद चालला होता, तर कानावर ऐकू येत होतं भांडण. सासू सुनांचा वाद चालू होता. तर सून काय म्हणत होती माहिती काय, आता तो माझा नवरा आहे, तुमचा जो मुलगा आहे तो आता माझा नवरा आहे आणि त्याच्या पैशावरती पूर्ण माझा अधिकार आहे, फक्त माझा अधिकार आहे, तुमचा अजिबात अधिकार नाही. कारण आता आम्हाला पण म्हणजे अधिकार आहेत की नवरा जे कमवल ते मला विचारल्याशिवाय त्यानं खर्च करायचं नाही. मी जेवढं सांगल तेवढंच खर्च करायचं पैसे. तो काम करतो म्हणजे तो माझाच अधिकार आहे. तर एक गोष्ट म्हणजे खटकली, जन्मदात्या आईचा अधिकार नाही. आणि हे जे कायदे झालेत की नाही आपले मुलींच्या बाजूनं, आणि खरं सांगू का, हे गोष्ट ऐकल्यापासून मनात तेच म्हणजे जात नाही मनातनं. कारण आता जर बायकांचा अधिकार आहे, आम्हाला मान्य आहे बायकांचा अधिकार आहे आणि असायला पाहिजे, ते पण आम्हाला सगळं मान्य आहे. मग आता आई वडिलांनी जायचं कुठं? जर तुम्हाला त्याच्या आई वडील नको असतील, त्यांनी जर म्हणजे त्यांच्या मुलाच्या प्रॉपर्टीवर पैशावर जगायचं नाही, तर मग आता हे म्हातारी जायची कुठं? त्यांनी सगळं तुमच्या मुलासाठी केलेलं असतंय, सगळं आयुष्यभर सगळा त्याग केलेला असतो. ते त्यांचं कर्तव्य होतं, त्यांनी केलं असं तुमचं मत आहे, ते पण मला मान्य आहे, सगळं मान्य आहे. मुलं जन्माला कशाला घालतो आपण? त्यांच्या म्हणजे भविष्यासाठी, आपल्या म्हातारपणाची आधार म्हणून मुलं जन्माला घालतो. आणि आता सुना सर्रास अशा म्हणतायत की नवऱ्याने कमवलेल्या पैशावर माझा अधिकार आहे. आता एखाद्या स्त्रीकडं जर काहीच कमवायचं साधन नसेल, म्हातारपणात काम पण होत नाही, तर तिनं आपल्या मुलग्याकडं नाही मागायचं तर मागायचं कुणाकडं? तुम्हाला जर ही गोष्ट जर पटत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्या प्रश्नाचं उत्तर मला खूप सतावतंय. आधी पण हा समाज आपला आहे ना, आधीपासून पण एक म्हणजे कायदा नावाच्या ह्याच्यात नाही बांधलेला, एक भावना, कुटुंब संस्था ह्याच्यात बांधला गेलेला होता. आणि मुलं आपली कर्तव्य आई वडिलांच्या प्रती व्यवस्थित करत होती आधी. आणि सुनांना पण काही प्रॉब्लेम नव्हता. सुनांना वाटायचं की त्यांचे आई वडील आहेत तर त्यांचाच पहिला अधिकार आहे. आता ही मानसिकता बदलली. कायदे एका दृष्टीनं बायकांसाठी झाले, ते दोन्ही बाजू असतात नाण्याला. चांगली बाजू सोडून आता वाईट बाजू सगळे स्वीकारायला लागलेत. मग हे लग्न करून मुलं अडचणीत आलेत. मुलांना बायका काय म्हणतात की तुमच्या आईवडिलांना नाही बघायचं, तुम्ही माझ्या आईवडिलांना बघायचं, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. आता मान्य तुझ्यासाठी केलं बाई, मग ह्याच्यासाठी कुणी केलं? तुझ्याच आईवडिलांनी केलं का? ते पण सांगून दे एकदा. त्याच्यासाठी जर तुझ्या आईवडिलांनी केलं असेल तर मग काय, मग आम्हाला पण मान्य करावं लागेल की बाबा तुझे आईवडील ग्रेट आहेत. तुझे आईवडील ग्रेट आहेत, मुलांचे आईवडील ग्रेट नाहीत. कारण त्यांनी फक्त त्यांच्या मुलासाठी केलं आणि तुझ्या आईवडिलांनी जावायसाठी पण केलं, लेकीसाठी पण केलं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण ही सद्य परिस्थिती आहे. आणि मन सुन्न होतं अशा गोष्टी ऐकून की काय करणार आहे मुलाच्या आईवडील. आजकाल खूप बिकट अवस्था आहे त्यांची, आणि मुलांची पण त्यापेक्षा बिकट अवस्था आहे. कारण एकतर मुलगी मिळत नाही, मिळाली तर असं काहीतरी होतंय
की लग्न जमत नाही, जमलं तर ते टिकत नाही. खूप म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. तर मला ह्या गोष्टीचं नक्की उत्तर द्या, मुलांनी करायचं काय? मुलांनी आई वडिलांना सांभाळायचं की नाही? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचे रिप्लाय नक्की द्या. तुमच्या उत्तराची मी अपेक्षा करते की आजकाल मुलींचं हे जे वागणं आहे ते बरोबर आहे का.